आज दिनांक 7 मे सकाळचे साधारण 1:30 ते 2च्या मध्ये भारताच्या एअरफोर्सनी अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानवर एक हल्ला चढवला। वेदनादायक पण सुंदर नाव ऑपरेशन सिंदूर। ऑपरेशन सिंदूर शंकरानी तृतीय नेत्र किंचित किलकिला करून तांडवाचा ताल तर सुरू केला। आता राक्षसांनी ठरवायचं की विनाश ओढवून घ्यायचा का शिवशक्तीला शरण जायचं। तेव्हा एका बाजूला पाकिस्तानचा प्रवक्ता आम्हाला आता हे अधिक वाढवण्यामध्ये रस नाही असंही म्हणतोय, पण दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी सैन्याचं स्टेटमेंट आहे की आम्ही याला सुद्धा आमच्या सोयीने आमच्या योग्य वेळी उत्तर देऊ। हा जनरल मुनीर म्हणला की आम्ही मुसलमान म्हणून आम्ही वेगळे आणि आम्ही हिंदूंबरोबर राहू शकत नाही, आमचा धर्म वेगळा, आमच्या श्रद्धा वेगळ्या, आमच्या जगण्या वागण्याच्या पद्धती वेगळ्या, आमच्या महत्वाकांक्षा वेगळ्या, म्हणून तर आपण पाकिस्तान निर्माण केला। पाकिस्तान तरी खतम झालं पाहिजे किंवा हे पाकिस्तानला पाकिस्तान पण देणारी ही जी दहशतवादी वृत्ती आणि ही दहशतवादी विचारधारा खतम झाली पाहिजे आणि भारत देश त्याची ही लोकशाही त्याचं एकराष्ट्रीयत्व बळकट ठेवून आपला विजय होण्यासाठीची दीर्घकाळची लढाई। पण पुढचं सर्व लक्षात घेत आपल्यालाही आपण नागरिक आणि या देशाचं सरकार या नात्याने ही लढाई जिंकण्यासाठीच लढायचं आहे, पण त्यासाठी मन पण तयार ठेवायचं। आज दिनांक 7 मे सकाळचे साधारण 1:30 ते 2च्या मध्ये भारताच्या एअरफोर्सनी अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानवर एक हल्ला चढवला। 9 ठिकाणी बॉम्बिंग केलं, त्यातली 5 ठिकाणं पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहेत, पण 4 ठिकाणं प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये आहेत आणि यशस्वीरित्या बॉम्बिंग ते पण यावेळी प्रत्यक्ष पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये न जाता केलेलं बॉम्बिंग आहे। याचं वेदनादायक पण सुंदर नाव ऑपरेशन सिंदूर असं देण्यात आलं। पहलगामला 22 एप्रिलला नाव आणि धर्म विचारून आणि पॅन्टी उतरवायला लावून आणि महिलांनी बांगड्या फोडल्यान, कुंकू पुसलेन, मंगळसूत्र तोडली आणि अल्लाहू अकबरच्या आणि घोषणा देणं, कलमा पढायला त्या ज्या निरपराध 28 जणांना मारलं म्हणजे महिलांचं कुंकू पुसलं, त्याचं हे भारत देत असलेलं उत्तर, विचारपूर्वक ठेवलेलं नाव ऑपरेशन सिंदूर। मला जेव्हा हे तपशील कळला त्यावेळेला मनामध्ये आपोआप उभारून आलेली पहिली प्रतिक्रिया जी मी समाज माध्यमांवरही मांडली, त्या मनामध्ये अंतःकरणाच्या तळातून उसळून आलेल्या ओळी आहेत। ऑपरेशन सिंदूर शंकरानी तृतीय नेत्र किंचित किलकिला करून तांडवाचा ताल तर सुरू केला। आता राक्षसांनी ठरवायचं की विनाश ओढवून घ्यायचा का शिवशक्तीला शरण जायचं।
ऑपरेशन सिंदूरचं हे माझ्या मनातलं आकलन आहे. पाकिस्ताननी पहलगाम घडवून आणलं, त्यामागे पाकिस्तानची नीट सोची समजी चाल आहे. पण पाकिस्तान सहित जगाला आता माहितीये की गप बसून ऐकून घेणारा भारत देश आता राहिलेला नाही. आता हा भारत देश अरेला कार्य करणार. आता जर तू भारताच्या दिशेने हात उचलला तर तुझे दोन्ही हात खांद्यापासून उखडून काढायची तयारी केली जाणार. स्ट्रॅटेजिक चिंतनामध्ये असंच काहीतरी पाकिस्तानला हवं असूही शकतं. तेव्हा 22 एप्रिलला पहलगाम मध्ये हत्याकांड घडवताना हे पाकिस्तानला माहिती आहे की भारत अंगावर चाल करून येणार. उरतं ते भारताचं कौशल्य की नुसतं वरवर गरम डोक्याने काहीतरी घुसले हे न करता एका शांत थंड डोक्याने पण नीट योजना करून आपल्या सोयीची वेळ, आपल्या सोयीचं युद्धाचं मैदान, आपल्या सोयीची युद्धाची पद्धत पण शत्रूला ठेचायचा. या प्रक्रियेचं माझ्या मनामध्ये आलेली प्रतिमा सृष्टी आहे की शंकरांनी आत्ता कुठे तिसरा डोळा तो सुद्धा किलकिला केला, अजून पूर्ण उघडला नाही म्हणतोय. ऑपरेशन सिंदूर की नीट पहाटेच्या 1:30 ते 2 मध्ये भारताच्या एअरफोर्सनी 9 ठिकाणी बॉम्बिंग घडवून आणलं. हा या शिवानी फक्त किंचित किलकिला केलेला तिसरा डोळा आहे. पण जो ताल लावला तो या शिवाच्या तांडवाचाच ताल आहे. पाकिस्तान आणि त्यातल्या दहशतवाद्यांच्या रूपाने जो राक्षस आहे, आता त्या राक्षसानी आणि त्याला जोपासणाऱ्या पाकिस्तानने लक्षात ठेवायचंय की तुम्हाला हे वाढवून विनाश ओढवून घ्यायचाय का या शंकराच्या तांडवापुढे शरण जायचंय. आता कळेल येत्या काही काळामध्ये. आत्ता कुठे शंकराने तिसरा नेत्र किलकिला केला. ऑपरेशन सिंदूर बाबतीत भारताने मांडलेलं स्टेटमेंटही अतिशय तोलून मापून विचारी आहे आणि घेतलेली पहिली ऍक्शन सुद्धा तितकीच तोलून मापून विचारी आहे. भारताच्या त्या अधिकृत भाषेमध्ये कुठेही उगाच बँडबाजा, उगाच ब्रेव्हॅडो म्हणतात इंग्लिशमध्ये, या टाईपचा काही भाषेचा फुकटचा अलंकारिक शृंगार वगैरे काही नाही. 22 एप्रिल पहलगाम पाकिस्ताननीच घडवलेलं हे दहशतवादी कृत्य. भारत उत्तर देणार, पण आता हे पहिलं दिलेलं उत्तर असं नेमकं तोलून मापून मोजून मापून आहे. दहशतवादी तळांवर हल्ले केले, पण आवश्यक आहे तिथे पाकिस्तानमध्ये सुद्धा घुसून केले. जर पाकव्याप्त काश्मीर त्यातली 5 ठिकाणं आहेत तर भारत पाकिस्तान संबंध, त्यातला सिमला करार, त्यामध्ये काश्मीर हा 2 देशांमधला विवादास्पद प्रदेश आणि मुद्दा आहे आणि आम्ही फक्त जमिनीवरची स्थिती मान्य करतोय की हा पाकिस्तानकडचा काश्मीर आहे, हा भारताकडचा आहे आणि सैन्याची जमिनीवरची ही स्थिती त्याला म्हणायचं लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, नियंत्रण रेषा, हे सिमला करारात दिलेली मान्यता. मुद्दा हा आहे की त्यामुळे नियंत्रण रेषा ओलांडणे याला आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये तरी युद्धाचं कृत्य, ऍक्ट ऑफ वॉर म्हणत नाहीत. की जर काश्मीर हा भारत पाकिस्तान मधला डिस्प्युटेड टेरिटरी, विवादास्पद प्रदेश आहे, तर तिथे एकमेकांनी घुसून काही कारवाई केली तर त्याला ऍक्ट ऑफ वॉर म्हणता येत नाही. मग पाकिस्ताननी पहलगामला जे केलं ते नीट स्ट्रॅटेजिकली विचार करू नये.
की याला ऍक्ट ऑफ वॉर, हे भारताविरुद्धचं युद्ध असं नाही म्हणता येणार. उलट देखावा असा उभा करता येईल की हा काश्मीरमधल्या स्थानिक जनतेनी भारत आणि भारत सरकारनी लष्करी बळावर ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमध्ये केलेला उठाव आहे, ते त्यांचं स्वातंत्र्य युद्ध आहे, ते मिलिटंट्स आहेत आणि त्यांना टेररिस्ट दहशतवादी म्हणायचं नाही. ही नीट आहे सोची समजी. पण त्याला आता भारताने जी ठेवून दिलेली थोबाडीत आहे ती पाकव्याप्त काश्मीरमधले सुद्धा दहशतवाद्यांचे 5 तळ उद्ध्वस्त केले. पण पाकिस्तान मध्ये सुद्धा तळ उद्ध्वस्त केले. याचा अर्थ आहे की भारत पाकिस्तानला आणि जगाला सांगतोय की आमच्या विरुद्ध जर दहशतवादी कारवाया झाल्या तर जिथे जिथे त्या दहशतवादी कारवायांना आधार मिळतो तिथे तिथे आम्ही ठोकून काढू. तर प्रत्यक्ष पाकिस्तानात सुद्धा आवश्यक ते बॉम्बिंग करून जे 4 तळ उद्ध्वस्त केले, तर उदाहरणार्थ त्यातला एक आहे, त्या ठिकाणाचं नाव आहे मुरिडके. हे तर पाकिस्तानकडच्या पंजाबमधला फरीदकोट जिल्हा आणि हे जमियत उद दावा या दहशतवादी संघटनेचं ते मुख्यालय आहे. जमियत उद दावा ही फक्त लष्कर ए तय्यबाची बदललेली पार्टी आहे. आधीचं नाव लष्कर ए तय्यबा. तिचा संस्थापक मौलाना अझर मसूद, की ज्यांनी मुंबईवरचा जो दहशतवादी हल्ला आहे 26 नोव्हेंबर 2008चा, त्याचा मुख्य सूत्रधार आणि त्या दहशतवाद्यांचं अजमल कसाब सकट प्रशिक्षण ह्या मुरिडकेतल्या तथाकथित नाव जमियत उद दावा या संघटनेच्या पाठीखाली त्याचं प्रशिक्षण झालं. आत्तापर्यंत मिळालेल्या बातम्यांनुसार सुद्धा मुरिडकेला जे बॉम्बिंग झालंय त्याच्यात या मौलाना अझर मसूदच्या फॅमिलीतलेही 10 जण मारले गेलेत. पण भारताने हा जो पहिला प्रतिसाद पहलगामला दिला